नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही, तर या 6 गोष्टी खरेदी करून वाढवा समृद्धी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी कुठल्याही शुभ मुहूर्तांची गरज नसते. अक्षय तृतीया हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्यास घरात धनसंपदासह समृद्धी वाढते अशी मान्यता आहे. पण तुम्ही सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल, तर या 6 गोष्टी जरूर खरेदी करू शकता. यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल, तर तुम्ही कापसाचीही खरेदी करू शकता. कापूस खरेदी शुभ मानली जाते. अक्षय तृतीयेला तुम्ही कापसाबरोबरच सैंधव मीठ सुद्धा खरेदी करू शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सैंधव मीठाचा स्वामी शुक्र भौतिक सुखाचा तर चंद्र मानसिक शांतीचा कारक मानला जातो. सैंधव मीठ खरेदी केल्यामुळे संपत्तीत वाढ होते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची भांडीही खरेदी करू शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मातीची भांडी खरेदी केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. याशिवाय तुम्ही अक्षय तृतीयेला जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे शुभ मानले जाते. सोनं चांदी एवढाच मान जव किंवा पिवळ्या मोहरीला आहे. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा बरसते. या दिवशी तुम्ही तांबे किंवा पितळेची भांडी देखील खरेदी करू शकता. त्यामुळे घरात धनधान्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेला कवडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी कवडी लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवल्यास घरात कधीही धनाची कमतरता होत नाही अशी मान्यता आहे. आपल्या सर्वांवरती माता महालक्ष्मीची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.